नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. आता झालेल्या राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्षांमध्येच काटेकी टक्कर निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या राजकीय संघर्षात वंचित बहुजन आघाडीनेही आपली ताकद दाखवून दिलेली आहे. नगर परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी मी या ठिकाणी आपल्याला पुढे दाखवणार आहोत. वंचित बहुजन आघाडी नगर परिषद निवडणुकांमध्ये लक्षणीय कामगिरी करत पुन्हा एकदा राजकीय मैदानात आपली उपस्थिती ठसठशीत अशी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. नगरसेवक पदे, राज्यातील विविध नगराध्यक्षपदे आणि अशा प्रकारची पदे वंचित बहुजन आघाडीने सध्या जिंकलेली आहेत. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी काटेकी टक्कर सुद्धा झाली. नगर परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने प्रतिष्ठेची लढत करत मोठ्या ताकदीने प्रचार केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक ठिकाणी तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र या राजकीय लाटेतही वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगर या ठिकाणी आपली दखल घ्यायला भाग पाडले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तसेच अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर परिषदेत सुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातून यांनीही विजय मिळवलेला आहे. RSSच्या राजकारणाला विरोध करणारे मतदार मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहेत, हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही. दरम्यान नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेला मानणारे तसेच या ठिकाणी RSSच्या विचारधाराला विरोध करणारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणातील लोक आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या पाठी उभे राहिल्याचे अनेक लोक RSSला सोडून फुले शाहू आंबेडकरवादी लोक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहिले, अशा प्रकारचं प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. निवडणुकांमधील यशामागे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन याचे कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी तसेच विशेषतः युवक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असल्याचे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी पुढाकार घेऊन केलेल्या मेहनतीमुळे हे बहुप्रतीक्षित यश मिळाल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. हे यश सामूहिक प्रयत्नांचे फलित असून निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी या ठिकाणी अभिनंदनही केलेले. वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता. नागपूर जिल्ह्यामध्ये सुनीता मेश्राम, वाडी नगर परिषद, शीतल नंदागौडी, वाडी नगर परिषद, राजेश जंगले, वाडी नगर परिषद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकेश कांबळे, कणकवली नगरपंचायत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पायल संगपाल कांबळे, घाटंजी नगर परिषद पोटनिवडणूक त्या ठिकाणी झाली होती. त्यानंतर आनंद गायकवाड, यवतमाळ नगर परिषद. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर, जळगाव जामोद नगर परिषद. त्याचबरोबर सीमा रोवे, शेगाव नगर परिषद. अकोला जिल्ह्यामध्ये अख्तर खातून, बार्शी टाकळी नगर परिषदेमध्ये हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या निवडत आहेत. शेख साबिर शेख आली, बार्शी टाकळी नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 16 ते नगरसेवक म्हणून निवडले. इम्रान खान पठाण, अकोट, प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी पोटनिवडणूक झाली, त्या ठिकाणी ते निवडून आले. संजय उमाळे, बाळापूर नगर परिषद या ठिकाणी ते निवडून आले. बाळापूर नगर परिषदेमध्ये बाळापूर नगर परिषद वंचित बहुजन आघाडीचे इतर 9 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. एकूण 10 पैकी 1 नाव वर नमूद, उर्वरित 9 वेगळे उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रियंका निलेश विश्वकर्मा, चांदूर रेल्वे नगर परिषद या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले आहेत. त्यानंतर नांदेडमध्ये दिलीप संतराम देशमुख, कंधार नगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संतोष चोळके, देवळाली प्रवर नगर परिषद या ठिकाणी ते नगरसेवक म्हणून निवडून आले. संतोष चोळके, अहिल्यानगर नगर परिषद या 2 ठिकाणचे विजय त्यांनी या 2 ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि दोन्ही ठिकाणी ते निवडून आले. नाशिक जिल्ह्यामध्ये अमजद खान, उमर खान पठाण संगमनेर प्रभाग 9 मधून निवडून आले.
विजया जयराम गुंजाळ संगमनेर प्रभाग 9 मधून ते निवडून आले. अजय वाहाडे बहूर नाशिक या ठिकाणी ते निवडून आले. अमरावती जिल्ह्यातील म्हणजेच मूर्तिजापूर या ठिकाणी शशिकला सोळंके मूर्तिजापूर नगर परिषद या ठिकाणी निवडून आले. तस्वर खान मूर्तिजापूर नगर परिषद या ठिकाणी ते नगरसेवक निवडून आले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जयश्री दुर्योधन या भद्रावती नगरपालिकेमध्ये निवडून आले. राकेश संतोष रामटेके भद्रावती नगरपालिकेमध्ये ते निवडून आल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रियंका मडिखांबे अक्कलकोट नगर परिषदेमध्ये निवडून आले. वाशिम जिल्ह्यामध्ये कविता सुनील इंगळे या हिवरखेड नगर परिषदेमध्ये निवडून आले. धाराशिव जिल्हा रीमा ब्रह्मदेव शिंदे या भूम नगर परिषदेमध्ये निवडून आल्या. अजय वाहाणे भगूर नगर परिषदेमध्ये निवडून आले. एकूण विजयी उमेदवारांची आकडेवारी या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय. नगराध्यक्ष पदाचे 2 उमेदवार जे चांदूर रेल्वे स्टेशन या ठिकाणचे नगराध्यक्षपद आणि बार्शी टाकळी या ठिकाणचे नगराध्यक्षपद या 2 ठिकाणचे नगराध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीने पटकावलेले आहे. त्याचबरोबर नगरसेवक व सदस्यपदे 25 ठिकाणी या ठिकाणी मिळाली आणि एकूण विजयी उमेदवार 27 या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो जिल्हा विजयी उमेदवारांची यादी. या यादीनुसार मी तुम्हाला सांगतोय. नागपूर या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून आले. सिंधुदुर्ग या ठिकाणी 1 निवडून आला. यवतमाळ या ठिकाणी 2 आले. बुलढाणा या ठिकाणी 2 आले. अकोल्यामध्ये 6 आले. अमरावतीमध्ये 2 आले. नांदेडमध्ये 1 आला. अहिल्यानगरमध्ये 2, नाशिकमध्ये 2, चंद्रपूरमध्ये 2, सोलापूरमध्ये 1, वाशिममध्ये 1, धाराशिवमध्ये 2, एकूण जिल्हे 13. त्या ठिकाणी एकूण विजयी उमेदवार 27. तर अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना टक्कर देऊन आपला ठसा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमटवण्याचं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे. आता या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आणि राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी त्यांच्याशी युती करण्याचं, महानगरपालिकेसाठी युती करण्याचं या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर काय निर्णय घेतात आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कसा चालतोय हेही पुढं पाहणे अतिशय महत्त्वाचे.